तर आज आपण कच्च्या टोमॅटोची अखंड काप चटणी ती काय असते ती मी तुम्हाला सांगते की ही कच्ची टोमॅटो आहेत। याची चटणी केल्यानंतर त्याचे असे म्हणजे फोडी असतात त्या अजिबात विरघळत नाहीत, कायमस्वरूपी म्हणजे शेवटपर्यंत आहे अशा अखंड राहतात। त्यामुळे याला कच्च्या टोमॅटोची अखंड चटणी असे म्हणतात किंवा अखंड काप चटणी म्हणतात। कच्च्या टोमॅटोपासून हरभरा डाळीपासून बनवलेली ही चटणी नक्कीच ट्राय करा। तर आज आपण या कच्च्या टोमॅटोची चटणी करणार आहे। तुम्ही बघू शकता ही स्वच्छ अशी मी धुवून घेतलीत। एकदम कच्ची अशी ही टोमॅटो आहेत, अप्रतिम लागते। दुसरी कोणतीही भाजी तुम्हाला खाऊ वाटणार नाही। ही जर तुम्ही भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाल्ली तर खूपच छान लागते। एकदम कच्ची असे ही टोमॅटो घेतलीत। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, बघा तुम्हाला खूप आवडेल। एकदम नवीन अशी ही रेसिपी आहे, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। आपण काय करणार आहे, इथे मी ही 5 टोमॅटो घेतलीत कच्चे। ही थोडंसं पिकलेलं आहे, खरं काही हरकत नाही, आता थोडंसं अजून कच्चंच आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यासाठी इथे मी हे 2 कांदे घेतलेत। आता आपण काय करूया, आधी ही चिरून घेऊया। ही टोमॅटो थोडीशी मोठ्या साईजमध्ये चिरायची, कांदा पण मोठाच आकारात चिरायचा, बारीक चिरायचा नाही। आता तुम्ही बघू शकता इथं असे मी मोठ्या आकारात हे टोमॅटो कट करून घेतलेत। कांदा देखील तसाच कट करून घेतलाय मोठ्या साईजमध्ये, व 2 मिरच्या अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेत। आता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवले। त्याच्यात साधारणतः 1 ते 1.5 पळी एवढं तेल टाकून घेऊया। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकूया। जिरे व मोहरी तडतडल्यानंतर आता आपण याच्यात कढीपत्ता टाकून घेऊया। त्याच्यानंतर मिरची टाकून घेऊया। एक मिरची थोडीशी भाजल्यानंतर हा कांदा टाकून घेऊया। प्रतिम अशी ही चवीला लागते। आपल्याला कांदा पूर्ण असा भाजायचा नाही, एक 25% भाजेल एवढाच भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। एकदा जर तुम्ही ही टोमॅटोची चटणी केली तर कायम अशाच प्रकारची टोमॅटोची चटणी करा। फक्त असं सगळा कांदा असा मोकळा व्हायला लागला की आपण भाजायचा बास करायचा। जर तुम्ही बघू शकता आपला कांदा पूर्णपणे असा मोकळा झाला। आता याच्यात आपण जे टोमॅटो कच्चे चिरून घेतले ते टाकून घेऊया व साधारणतः 1-2 मिनिट तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचे। आता 2 मिनिट आपण तेलात परतलं, तुम्ही बघू शकता थोडीशी मऊ झालेत। आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा की असे टोमॅटो अशी शेवटपर्यंत आहे अशी दिसली पाहिजे, तरच ती खाण्यात मजा आहे। आता आपण याच्यात काय करणार आहे, मी इथं हरभऱ्याची डाळ एक 2 तासासाठी कोमट पाण्यात भिजत घातली होती, ती टाकून घेऊया। मेन ट्रिक हरभऱ्याची डाळ टाकूनच टोमॅटोची चटणी करा, अप्रतिम लागते। आता आपण याच्यात काय करणार आहे, मसाले टाकून घेऊया। थोडीशी हळद टाकूया, थोडासा गरम मसाला टाकूया, थोडंसं लाल तिखट टाकूया, चवीनुसार काळं तिखट टाकूया। ही ज्यादा तिखट ना त्याची सपकच छान लागते। आता आपण काय करायचं आहे, ह्याला चांगले 10 मिनिट झाकून ठेवूया, जेणेकरून ही डाळ आपला कच्चा टोमॅटो छान असा शिजला जाईल। 10 मिनिटासाठी आपण आता पूर्ण पॅक करून अशी झाकून ठेवूया। साधारणतः एक 10 ते 15 मिनिट झालेत। आता आपण हे झाकण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान आपली टोमॅटोची चटणी तयार झाली। आता याच्यामध्ये आपल्याला हे मी
खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे. ह्याच्यात कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण आणि जिरे हे आहे. हे ह्याच्यात 1 ते 1.5 चमचा टाकून घेते. मिक्स करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपलं हे टोमॅटो किती छान शिजले. तुम्हाला मी दाखवते देखील. पूर्णपणे आपला हे टोमॅटो शिजलेला आहे. अखंड ठेवायचं आहे. अजिबात त्याचा चुरा होऊ द्यायचा नाही किंवा विरघळू द्यायचं नाही. आता ह्याच्यात आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली आपली ही कच्च्या टोमॅटोची एकदम चटपटीत अशी चटणी. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.